त्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे. ही घरची तुरीची डाळ आहे विदाऊट पॉलिश. त्यासोबतच अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे. यासोबतच तुम्ही इथे मसूर डाळसुद्धा वापरू शकतात. आता ह्या दोन्ही डाळी स्वच्छ निवडून 2 पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर याच्यात 2.5 कप पाणी टाकून घेतलं. 1 कप डाळ होती त्यासाठी 2.5 कप पाणी घेतलं. थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकायची. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. त्यानंतर याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आणि थोडंसं तेल टाकायचं, साधारण 1 चमचा. तसंच भात बनवण्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेत. तांदूळ स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घेतले. त्यानंतर त्यात 4 कप भरेल एवढं पाणी टाकलं. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यात एक छोटा चमचा भरेल एवढं तूप टाकायचं आहे. यामुळे भात छान सुटसुटीत होतो. आता कुकरमध्ये पाणी घेतलं, साधारण 1 ग्लास. त्यात एक जाळी ठेवायची आणि त्यामध्ये सगळ्यात खाली वरणाचा डबा आणि त्याच्यावर मग भाताचा डबा ठेवायचा. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याच्या मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता इथे वरणाला फोडणी करून घेते. त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकायचे, पाव चमचा भरेल एवढे. 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या. 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या. त्यासोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे मिनिटभर तळून घेतल्यानंतर त्यात घोटून घेतलेलं वरण टाकायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे इथे पाणी टाकायचं. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे. मला हे थोडंसं घट्टच वरण हवं आहे, तर त्यामुळे मी इथे खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता चवीपुरता मीठ टाकलं. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गूळ पावडर टाकली आहे. तुम्ही इथे साखर किंवा गूळ किसूनही टाकू शकतात. गूळ किंवा साखर टाकल्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि हे वरण कसं झालं आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे जे वरण आहे हे आपण उकळून घेऊ. तर इथे मी हाय फ्लेमवरतीच हे वरण साधारण 5 मिनटं छान उकळून घेतलं आणि त्यानंतर मंद गॅसवरती 1-2 मिनटं फक्त हे वरण उकळून घेतलं. पोहे बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीत 4 मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे. जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला पोहे बनवायचे तेवढे मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे. हे पोहे आता चाळून घेतले. चाळून घेतल्यानंतर यातला काही कचरा वगैरे असेल तो निवडून घ्यायचा आणि आता हे आपल्याला भिजवून घ्यायचे. तर पोहे भिजवण्यासाठी हे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि या चाळणीतच निथळत ठेवायचे, म्हणजे पोहे छान भिजतात. हे पहा, अशा पद्धतीने हे पोहे आता भिजण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ. फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. आता याच्यात 4-5 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर साधारण 1 डिश पोहेंसाठी एक आपला पोहे खाण्याचा चमचा फुल भरतील एवढे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे जेवढे जास्त असतील तेवढे या पोह्यांची टेस्ट छान लागते. आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे ह्या तेलात छान खरपूस असे तळून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेलेत. त्याचा रंग बदललेला आहे. हे तळताना मध्यम गॅसवरतीच तळायचे, हाय फ्लेमवर तळायचे नाहीत. मध्यम गॅसवर तळले तर खूप छान खरपूस तळले जातात. शेंगदाणे बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं. आता हे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे. हे पहा, जिरं मोहरी तडतडले की मग याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतले. तर इथे आपल्याला किती तिखट पोहे हवेत त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची घेऊ शकतो. तसंच मिरच्या किती तिखट आहे यावरती सुद्धा मिरचीची क्वांटिटी डिपेंड असते. आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिनिटभर तेलात परतून घेतला. त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदासुद्धा या तेलात चांगला परतून घ्यायचा. हलका सोनेरी रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. खूप जास्तही परतायची गरज नाही. तर हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे. आता याच्यात 1 चमचा हळद टाकायची. त्यासोबतच पाव चमचा तुम्ही हिंगही इथे टाकू शकतात. आता हे
थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात भिजून घेतलेले पोहे टाकायचे. हे पोहे तेलात टाकताना अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करत टाकायचे, म्हणजे पोहे अगदी पटकन आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करता येतात. आणि दुसरी गोष्ट, ते चिवट होत नाहीत किंवा मग त्याचे गोळे तयार होत नाहीत. तर हे पहा, आता हे पोहे ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. त्याआधी आपण ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊ. तर इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं. त्यासोबतच 1 मोठा चमचा भरेल एवढी साखर टाकून घेतली. साखर टाकल्यामुळे पोहेंची टेस्ट खूप छान लागते. आता हे पोहे छान परतून घेऊ. हे परतताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. सुरुवातीला हे जरी कोरडे वाटत असले तरी आपण ह्याच्यात थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहोत, त्यामुळे पोहे छान सॉफ्ट असे तयार होतील. तर मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे, साधारण 4-5 चमचे, आणि वरून लगेच झाकण ठेवायचं. मध्यम गॅसवरती आता हे पोहे 2-3 मिनटं छान वाफू द्यायचे. हे पहा, 2-3 मिनटं झालेली आहेत आणि पोहे छान अगदी वाफून झालेत, तुम्ही बघू शकताय. आता हे खूप छान सॉफ्ट असे तयार झालेले आहेत, शिवाय हे चिकटही होत नाहीत. आता याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 चमचे भरेल एवढा लिंबाचा रस टाकून घ्यायचा, किंवा मग एक मध्यम आकाराचा लिंबू असेल तर तो अर्धा लिंबू याच्यात टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा वरून एखादा ताट झाकायचं आणि हे जे पोहे आहेत हे पुन्हा 2-3 मिनटं छान वाफवून घ्यायचे, म्हणजे ही जी कोथिंबीर किंवा लिंबाचा जो फ्लेवर आहे तो या पोहेंमध्ये उतरेल. तर हे पहा, 2-3 मिनटानंतर पोहे छान वाफून झालेत, तुम्ही बघू शकतायत. खूप सुंदर हे पोहे दिसत आहेत, चवीलासुद्धा खूप छान लागतात. आता हे पुन्हा एकजीव करून घेऊ. पोहे जेव्हा आपण एकजीव करतो तर तेव्हा हलक्या हाताने एकजीव करायचे, नाहीतर मग हे पोहे थोडेसे गाळ होतात किंवा मग तुटायला लागतात. आता पोहे एकजीव झालेत, तर इथे आपले हे मस्त गरमागरम पोहे तयार झालेत. आता हे असे गरम असताना सर्व करायचे. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठी वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं. एवढ्या पिठात 8 चपात्या आरामात होतात. 2 चमचे त्यात तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आम्ही चपात्यांमध्ये मीठ टाकत नाहीत, पण तुम्ही टाकत असाल तर इथे तुम्ही थोडंसं मीठही वापरू शकतात. आता हे छान एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ही चपातींची कणिक छान मळून घेऊ. थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि ही जी कणिक आहे ही आपल्याला थोडीशी मऊ अशी मळून घ्यायची. खूप जास्त सैल मळायची नाही किंवा खूप जास्त घट्टही मळायची नाही. हे पहा, इथे कणिक मळून झालेली आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही हे कणिक थोडा वेळ झाकून ठेवू शकतात, पण मी बऱ्याचदा कणिक 10 मिनटापेक्षा जास्त कधीच झाकून ठेवत नाही, नाहीतर मग पोळ्या थोड्याशा लालसर होतात. तर कणिक मळल्यानंतर लगेचच पोळ्या करायला घेतलं तर पोळ्या अगदी छान पांढऱ्या शुभ्र होतात. तर कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि आता ही कणिक 2-3 मिनटं छान मळून घेऊ. कणिक जेवढी छान मळली जाईल तेवढ्या आपल्या पोळ्या खूप छान तयार होतात. तर हे पहा, इथे तेल टाकून झाल्यानंतरसुद्धा मी ही कणिक पुन्हा 2-3 मिनटं मळून घेतली आहे आणि आता याचे गोळे तयार करून घेऊ. तर इथे ज्या 2 मोठ्या वाट्या भरून मी पीठ घेतलं होतं तेवढ्या पिठात बरोबर 8 मध्यम आकाराच्या चपात्या तयार होतात. तर मी इथे सुरुवातीलाच असे गोळे तयार करून घेते, म्हणजे एकसारख्या आकारात चपात्या बनवता येतात. आता यातला एक गोळा घेतला, तो पोळपाटावर सुद्धा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे, कारण जेवढे आपण ही कणिक मळतो तेवढी आपली पोळी खूप छान तयार होते. आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आधी ह्या छोट्याशा गोळ्याला मी इथे पीठ लावून घेतलं. याची एक छोटी पुरी लाटायची. अशा पद्धतीने पुरी लाटून झाली की त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता हे तेल ह्या पुरीला पूर्ण व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं. तुम्ही हवं तर इथे थोडंसं पीठही टाकू शकता, त्यामुळे पोळी खूप छान फुगते. आता तेल लावून ही जी पुरी आहे याची मी पूड करून घेतलेत. पूड केल्यानंतर पुन्हा पीठ लावून अगदी हलक्या हाताने मी ही पोळी किंवा चपाती लाटून घेते. आता बरेच जण म्हणतात की तुम्ही पोळी म्हणतात, तर आमच्याकडे चपातीला पोळीच म्हणतात. खानदेशात कोणीही चपाती असं म्हणत नाही, तिकडे ह्याला पोळी म्हणतात आणि जी पुरणाची पोळी असते त्याला आमच्याकडे पुरणाची पोळी असंच म्हणतात. तर आता इथे मी हलक्या हाताने ही जी चपाती आहे किंवा पोळी आहे ही लाटून घेतली आहे. अगदी हलक्या हाताने लाटायची,
म्हणजे खूप छान पोळी फुगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बराच वेळपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ती मऊ राहते. तर हे पहा, आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा थोडीशी मध्यम आकारात पोळी लाटून घेतली. त्यानंतर पोळी भाजून घेण्यासाठी तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे पहिलीच पोळी असते तर ती तव्याला चिकटायला नको म्हणून. आता तेल टाकल्यानंतर त्यावरती ही पोळी टाकली आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे, कारण जर मिडियम किंवा लो फ्लेमवरती भाजली तर पोळी कडक होते. आता हाय फ्लेमवरतीच पटापट आपल्याला ही पोळी छान भाजून घ्यायची. तर हे पहा, मी दोन्ही बाजूने उलटून पालटून ही पोळी भाजून घेतली. आता हे काठांवरती आपल्याला असं एखाद्या कापडाने जोर देऊन भाजून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काठ कच्चे राहतात आणि पोळी मधल्या बाजूने व्यवस्थित भाजली जाते. तर काठसुद्धा भाजले जावेत ह्यासाठी एखाद्या कापडाने मी अशा पद्धतीने काठ छान भाजून घेतले आणि इथे आपली छान पोळी तयार झाली आहे. आता हे पहा, खिचडीसाठी ते 2.25 कप तांदूळ आणि पाऊण कप डाळ असे एकूण 3 कप डाळ तांदूळ घेतले. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. 1 मोठा चमचा तेल होतं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि ही तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे लसूण, बारीक चिरून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण, त्यासोबत 5-6 कढीपत्त्याची पानं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता ह्यातच कांदा टाकला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. कांदा थोडा गुलाबी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये टाकायचे भरपूर शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा थोडेसे परतून घ्यायचे. आता ह्यातच आपण काही मसाले टाकून घेऊ. तर सगळ्यात आधी हिंग, थोडासा चिमूटभर हिंग टाकला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मी इथे घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि त्यासोबतच 1 चमचा घेतला आहे लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि हे सगळं चांगलं परतून घेऊ. आता हे परतून झालं की यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे. तर हे डाळ तांदूळ यामध्ये परतून घ्यायचे आणि हे कुठपर्यंत परतायचे की हे डाळ तांदूळचं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी शोषलं जाईल, म्हणजे हे डाळ तांदूळ छान कोरडे होतील इथपर्यंत परतायचे, म्हणजे खिचडी छान लागते. आता हे बघा, डाळ तांदूळ चांगले परतून घेतले. आता यामध्ये काही भाज्या टाकून घेऊ. तर सगळ्यात आधी तर वाटाणे बटाटे, त्यानंतर टोमॅटो, ज्या आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकू शकतो आणि ह्यातलं काही स्किप करायचे असेल तर ते आपण स्किप पण करू शकतो. आता हे पुन्हा परतून घेतलं. त्यानंतर ह्यात गरम पाणी टाकलं. तर जेवढे तांदूळ होते त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं. गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे खिचडी चांगली लागते. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि वरून टाकली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि आता हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता मोठ्या गॅसवरती ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हे पहा, पाणी छान उकळलं आहे. आता याला झाकण लावू आणि कुकरची आपल्याला फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. आता आमच्याकडे तरी फक्त आम्ही 1च शिट्टी करतो आणि त्यानंतर मी ह्याची वाफ काढत नाही. हा कुकर तसा आपोआपच थोडासा थंड होऊ देते आणि मग झाकण उघडायचं. हे पहा, 1 शिट्टी झाली आहे. आता कुकर थंड झाला, त्यानंतर झाकण उघडलं आणि मस्त आपली छान खिचडी इथे तयार झाली आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडू द्यायची. त्यानंतर याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडले की लगेच 7-8 कढीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेतली आहे. त्यासोबतच तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा इथे ॲड करू शकतात. आता याच्यात बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकलेत. मध्यम आकाराचे 3 बटाटे साल काढून बारीक चिरून घेतले होते. डब्यासाठी एका जणासाठी एवढी भाजी अगदी पुरे होते. चवीपुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता मध्यम गॅसवरती हे बटाटे छान एकजीव करून घेतले. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती बटाटे शिजून घ्यायचे. हे पहा, साधारण 5 मिनिटानंतर बटाटे अगदी छान शिजलेले आहेत. मी इथे स्टीलची कढई वापरली आहे, त्यामुळे थोडंसं त्या कढईला हे बटाटे चिटकतात. जर तुम्ही तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल किंवा तुम्ही जाड कढई वापरू शकत असाल तर ती कढई इथे वापरा. आता इथे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलं. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे. कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मंद गॅसवरती भाजी 2 मिनटं फक्त वाफवून घ्यायची, कारण बटाटे आपण आधीच शिजवून घेतलेले होते. आणि आता 2 मिनटानंतर ही जी आपली
अतिशय टेस्टी अशी बटाट्याची भाजी आहे ती तयार झाली आहे.